देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत। त्यानिमित्त एकंदर राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिस्थिती, तिथल्या सोयी सुविधा आणि सर्वसामान्यांना काय हवंय याबाबतची मतं सकाळ आणि पोल पंडितनं महाराष्ट्राच्या अपेक्षाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। त्यानुसार महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील नागरिकांनाच थेट सरकारी रुग्णालयांबाबतच्या परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली। सरकारी रुग्णालयात जाऊन शेवटची आरोग्य सेवा कधी घेतली होती याबाबत प्रश्न विचारण्यात आला। यात मागील 3 महिने, 6 महिने, वर्षभरात किंवा कधीच नाही असे पर्याय देण्यात आले होते। मागील 3 महिन्यात 27% नागरिकांनी सरकारी रुग्णालयात जाऊन सेवा घेतली होती, तर मागील 6 महिन्यांमध्ये 11% लोकांनी, मागील वर्षभरात 24% या लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला होता। पण धक्कादायक बाब म्हणजे 38% असे लोक आहेत ज्यांनी कधीच सरकारी रुग्णालयात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला नाही। सरकारी रुग्णालयात उत्तम रुग्णसेवा मिळत नाही अशी मानसिकता नागरिकांची झाली आहे, असा निष्कर्ष यातून काढण्यात आलाय। विशेष म्हणजे फक्त कोविड लस घेण्यासाठी नागरिक हे सरकारी रुग्णालयात गेल्याचंही पाहणी अहवालातून समोर आलंय। ग्रामीण भागातील नागरिकांची संख्याही यात जास्त दिसून आली आहे। सरकारी रुग्णालयाच्या परिस्थितीबाबतचा हाच गंभीर प्रश्न घेऊन महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विचारणा करण्यात आली। विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयाकडे पाठ फिरवणाऱ्या शहरी भागातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे। मागील 3 महिन्यांमध्ये महापालिका क्षेत्रातील अवघ्या 25%, तर ग्रामीण भागातील फक्त 28% नागरिकांनी सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा घेतली आहे। मागील 6 महिन्यांमध्ये महापालिका परिसरातील 12%, तर ग्रामीण भागातील 10%, मागील वर्षभरात महापालिका क्षेत्रातील 24%, तर ग्रामीण भागातील 24% नागरिकांनी आरोग्य सेवा घेतली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रुग्णालयात कधीच न गेलेल्या महापालिका क्षेत्रातील नागरिकांची संख्या ही 39% इतकी आहे, तर सरकारी रुग्णालयांची अत्यंत गरज असलेल्या ग्रामीण भागातील आकडा 38% इतका आहे। त्यामुळे ही चिंतेची बाब आहे। सरकारी रुग्णालयात काय सुधारणा व्हावी याबाबत नागरिकांना काय वाटतं, तर आधुनिक वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून द्यावीत असं म्हणणाऱ्या नागरिकांची संख्या 28%, रुग्णांसोबत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारावी असं 24% लोकांना वाटतं। डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी अशी 24% नागरिकांची अपेक्षा आहे, तर पायाभूत सुविधांचा विकास म्हणजेच स्वच्छता, संसाधनं, रुग्णवाहिका याबाबत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा असलेले 17% नागरिक आहेत। अवघ्या 2% नागरिकांना याबाबत काहीच सांगता आलेलं नाहीये, तर इतरांची संख्या ही 5%। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।